अशोक खरात यांच्या मुलीला माजी आमदार दीपक साळुंके यांनी 30 लाखाहून अधिक किमतीचा फ्लॅट भेट दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर त्यांचे सोलापूरशी कनेक्शन उघड झाले। आता खरात यानं उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण शिवारात तब्बल 11 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे। ही जमीन नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार होती। विशेष म्हणजे जादा मोबदला मिळवण्यासाठी त्यानं त्या जमिनीत आंब्याची झाडं देखील लावली आहेत। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातून जाणार होता। त्याबद्दल अशोक खरातला माहिती मिळाली आणि त्याचे लागेबंद सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असल्याने त्याला महामार्गाच्या रेखांकनाबद्दल माहिती मिळाली असा दावा केला जातोय। त्या माहितीच्या आधारेच उत्तर सोलापूर तालुक्याच्या कळमण हद्दीतील रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांच्या मालकीची तब्बल 11 एकर जमीन 28 मार्च 2024 रोजी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांनी खरेदी केली आहे आणि तशी नोंद देखील कळमण हद्दीतील महसुली दफ्तरात आढळून येते। शक्तीपीठ महामार्गात जमीन संपादित होणार आहे हे माहीत असल्यामुळे खरात अधिक मोबदला मिळावा म्हणून त्या क्षेत्रात 10 ते 12 फूट उंचीची आंब्याची झाडं आणून लावली आहेत। डाळिंब पिकाची नोंद 7-12 उतार्यावर लावून घेतल्याचंही निष्पन्न झालंय।